तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की मुंबईमधील खूप गाजलेला एक प्रकल्प आहे आणि तो म्हणजे पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प। गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपण पत्राचाळ हे नाव वारंवार ऐकत असाल। कदाचित न्यूजच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून म्हणा, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे नाव तुमच्या कानावर नक्कीच पडलेलं असणार आहे। आणि हा जो काही वादग्रस्त असा पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प आहे तो आता कुठेतरी मार्गी लागलेला आहे, ट्रॅकवर आलेला आहे। त्याचं काम सुरळीतपणे सुरू आहे मित्रांनो। आणि जे काही सन 2016 तील लॉटरी विजेते आहेत, 306 लॉटरी विजेते, त्यांच्या घरांचं काम ऑलरेडी झालेलं आहे। ओसीची प्रक्रिया सुरू आहे, जी येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर त्यांचं पोझिशन दिलं जाईल। इथेच कुठेतरी म्हाडाकडून 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचे या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जो काही पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प आहे तेथील घरांचं ऑलरेडी काम सुरू झालं। जसं मी सांगितलं की त्याची आता ताब्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल। पण आता सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये जे काही 306 विजेते आहेत त्याच्या व्यतिरिक्त नव्याने 9 भूखंड म्हाडाला प्राप्त झालेले आहेत आणि ते भूखंड खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेले होते। परंतु म्हाडाने सर्वसामान्यांचा विचार करून त्या ठिकाणी ग्रह प्रकल्प, ग्रह योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या भूखंडापैकी जवळजवळ 4 भूखंडावरती R1, R2, R3, R4 अशा 4 भूखंडावरती जे काही रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत, जे काही घरं आहेत, ते घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जी LIG, MIG आणि HIG उत्पन्न गटासाठी असतील त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। त्याच्या बांधकामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचे जे काही टेंडर प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे। आता त्याच ठिकाणी मित्रांनो, अजून R5, R5 या भूखंडावरती आता कुठेतरी म्हाडाने कमर्शियल जे काही कॉम्प्लेक्स आहे, जे काही व्यावसायिक इमारत आहे तो बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या काही काळामध्ये तेथील रहिवाशांसाठी जवळच शॉपिंग कॉम्प्लेक्स उपलब्ध होऊ शकतो आणि जे व्यावसायिक आहेत, छोटे मोठे दुकानदार आहेत, त्यांनाही कुठेतरी गाळे घेण्याची संधी या ठिकाणी मिळू शकते। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता जे काही कमर्शियल गाळे बांधले जाणार आहेत मित्रांनो, ते 26 मजल्याची इमारत असणार आहे। तुम्ही कल्पना करा, 26 मजल्याची व्यावसायिक इमारत हे रेसिडेन्शियल शॉपच्या बरोबरीचे असू शकतात। म्हणजे जे रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे त्याच्याच बरोबरीची कमर्शियल बिल्डिंग या ठिकाणी उभारली जाणार आहे। त्याच्यामध्ये सर्व सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत, इन्क्लुडिंग पार्किंग किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा असतात, जसं आपण एखादा मॉल असतो त्या टाईपचं त्या ठिकाणी सोयी सुविधा देण्यात येणार आहेत। आता याच्यावर प्रस्ताव तयार झालेला आहे, याच्यावरती म्हाडाकडून नियोजन सुरू आहे। हे नियोजन पूर्ण झाल्यानंतर लागलीच याची टेंडर प्रक्रिया करून त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे। परंतु म्हाडाने जो काही निर्णय घेतला मित्रांनो, तो खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। इन्स्टेड ऑफ की ते भूखंड तो विकण्याऐवजी त्या ठिकाणी म्हाडाकडून जर पुनर्विकास केला गेला, म्हाडाकडून जर बांधकाम केलं गेलं तर नक्कीच शासनाच्या तिजोरीमध्ये सुद्धा महसूल जमा होऊ शकतो। अन्यथा पुन्हा एकदा एखादा घपळा होईल, एखादा घोटाळा होईल आणि तो भूखंड पुन्हा एखाद्या बिल्डरांच्या घशात जाईल। असं न करता म्हाडाचा हा निर्णय नक्कीच खूप चांगला आहे, वाखाणण्याजोगा आहे। आता या ठिकाणी कमर्शियल शॉप उभारल्याच्या नंतर त्या कमर्शियल शॉपच्या प्रकल्पामध्ये सगळ्याच प्रकारची दुकानं उपलब्ध केली जातील। सगळ्याच प्रकारचे जे काही व्यावसायिक गाळे आहेत ते बांधले जाणार आहेत, ज्याची विक्री लिलाव पद्धतीने केली जाणार आहे, बोली पद्धतीने केली जाणार आहे। म्हणून आता कुठेतरी भविष्यामध्ये पत्राचाळ गोरेगाव पश्चिम येथील ठिकाणी मात्र नक्कीच हे शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा हा शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारला जाणार आहे, जी म्हाडाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते। आता जे काही त्याच ठिकाणी जो काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे मित्रांनो, 4 भूखंडावरती तिथे EWS, LIG आणि HIG साठी घरे बांधली जात आहेत। नेमकं त्या ठिकाणी किती घरे असणार आहेत? अल्प उत्पन्न गटासाठी 1023 घरे बांधली जाणार आहेत, मध्यम उत्पन्न गटासाठी 1242 घरे बांधली जाणार आहेत आणि उच्च उत्पन्न गटासाठी 133 घरे बांधली जाणार आहेत। अशी एकूण 2398 घरे बांधण्याचं नियोजन म्हाडाने केलेलं आहे। त्या ठिकाणी ऑलरेडी कामाची सुरुवात केलेली आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होणार आहेत, यात मात्र शंकाच नाही। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।